नामा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी नामाची आवडी तोची जाणा देव, 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 न धरी संदेह काही मने, नामाची आवडी तोची जाणा देव, नामाची आवडी तोची जाणा देव, ऐसे मी हे नाही बोलत निणता, ऐसे मी हे नाही बोलत निणता, आणून या
संता संमता संतांची या आणुनी संमता संताची या नाम म्हणे तया आणिक साधन नाम म्हणे तया आणिक साधन ऐसे हे वचन बोलो नये नामाची आवडी तोची जाणा देव नामाची आवडी तोची जाणा देव तुका म्हणे सुख पावे या वचनी ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे नामाची आवडी ते जाणा ते देव नामाची आवडी तोची जाणा देव न धरी संदेह काही मनी न धरी संदेह काही मनी नामाची आवडी तोची जाणा देव नामाची आवडी तोची जाणा देव सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निजसत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमाने आलेला 820 क्रमांकाचा अभंग आता जो गायला गेला तो आहे. यापूर्वीचा अभंग आपण पूर्वी पाहिला. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगात एक अलौकिक गोष्ट आपल्या पुढे ठेवतात. काल परवा आपण 2 अभंगाचं एक प्रकरण पाहिलं की संत कळणं अवघड आहे, संत मिळणं अवघड आहे, संत होणं अवघड आहे, पण संत झाल्याशिवाय तर पर्याय नाही. परमार्थ प्राप्तीचे आणि आपल्या उद्धाराची साधनं ज्या ज्या वेळेला शास्त्रकार आणि संत आपल्या पुढे ठेवतात त्या त्या वेळेला गंमत अशी होते की साधन अवघडच असतं. साधन अवघड असतं आणि केलेलं नसल्यामुळे किंवा नवीन प्रांत असल्यामुळे आपल्याला अवघड वाटतं. पण अवघड म्हणून सांगितलं तर त्यात प्रवृत्ती होत नाही.
आणि सोपं म्हणून सांगितलं तर त्याच्यात त्याचं महत्त्व वाटत नाही, आणि महत्त्व वाटल्याशिवाय साधन फलीभूत होत नाही. हे सर्कस आहे एक प्रकारची. सोपं तुकाराम म्हणे, साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्य लागतं, पण साधन सुलभ आहे आणि गोमट आहे, सुंदर आहे. तर आपल्याला साधन करायला सोपं असलं पाहिजे आणि वाटायला महत्त्वाचं असलं पाहिजे. अवघड साधन किती महत्त्वाचं वाटलं तरी ते आपल्याकडून होईल का हा प्रश्न आहे. आणि सोपं साधन जर महत्त्वाचं न वाटलं तर त्याचं फल आपल्याला त्या ठिकाणी मिळेल की नाही हा प्रश्न आहे. म्हणून महत्त्वाचं वाटावं आणि साधन सोपं असावं, या दोन गोष्टीचा मेळ घालून तुकाराम महाराजांनी आज एक फार मोठी मेजवानी आपल्यापुढे ठेवली असं मला वाटतं. की अगदी सोपं साधन आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे, आणि हे साधन संतांच्या संमतीनं, शास्त्रकारांच्या संमतीनं, स्वतःच्या अनुभवानं तुकाराम महाराजांनी आपल्यापुढे ठेवले आहे. एकच साधन आहे, काय? भगवंताचं नाम, दुसरं काहीच नाही. भगवंताचं नाम हे साधन सोपं आपल्यापुढे ठेवलं आहे. पण एक गोष्ट आहे की ते अवघड म्हणून सोडून देऊ नका आणि सोपं म्हणून साध मानून चालू नका, त्याला महत्त्व माना. तर सोप्या साधनाला महत्त्वाचं मानणं हे कोणत्या प्रकारात बसतंय असा विचार करावा. तर त्याचं एक उत्तर आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीची जर मनातून आवड लागली, अगदी जसं व्यसन असावं तशी आवड लागली, तर ती गोष्ट किती साधी असू द्या ती आपल्याला महत्त्वाची वाटते, ती महत्त्वाची वाटते. आणि साधन जर महत्त्वाचं वाटून घेतलं की आपलं काम बनलं, अशी गोष्ट आहे. म्हणून हा अभंग ज्या वेळेला आपण संपूर्ण ऐकाल, याचा मतितार्थ आपण ध्यानात घ्याल, एकांतात बसून जर याचा नीट विचार कराल तर आपल्या मनात हीच वृत्ती आली पाहिजे की इथून पुढचा आपला एक क्षण आणि एक दिवसही वाया न जाता आयुष्याचे सगळे क्षण आपण या व्रतात घालवूया. हो, एक उपरती करून देणारं हे साधन आहे. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत अशी गोष्ट आहे. एक ठिकाणी कथा होती, ती कथा झाली, त्यानंतर संयोजकांनी एक लोकांना सूचना दिली, एक पत्रक दिलं, सूचना दिली की तुम्ही 7 दिवस कथा ऐकली, काय वाटलं तुम्हाला? तुमच्या मनात काही निश्चय झाला का? तुम्हाला काही बरं वाटलं का? काही का बरं नाही वाटलं? काय जे वाटलं ते तुम्ही लिहा. त्यात खूप चांगल्या हे आल्या, प्रतिक्रिया आल्या. एकानं लिहिलं की प्रामाणिकपणे सांगतो की मला ही कथा ऐकून हे वाटलं की आजपर्यंत आपलं जीवन सर्व व्यर्थ गेलं, बर्बाद जीवन केलं आपण, आपल्या जीवनाचं काहीच सोनं आपण केलं नाही. पण ठीक आहे, राहिलं आहे काही जीवन, अजून माझ्या हातापायात ताकद आहे, तर राहिलेलं जीवन मात्र मी आता व्यर्थ घालवणार नाही. आता त्याचं सोनं करेल. आता याचं काय करायचं, या कथेच्या अनुसंधानानं मी त्या ठिकाणी माझे व्रतस्थ होईल वगैरे वगैरे. असं तात्पर्य असं की उपरीतीला निमित्त लागतं, आणि त्यातून जर आपल्याला हे झालं तर फार अवघड साधन नाही, सोपं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारले, तंबाखू खायला कशी लागते हो? खारट लागते का, आंबट लागते का, तिखट? मी काही खाल्ली नाही अजून. कशी लागते? तुम्ही नसली खाली तर नसू द्या, व्यसन नकोच आहे, ते व्यसनच आहे. पण मला सांगा, ज्याला तंबाखू खाण्याचं व्यसन आहे त्याला म्हणणारे काय खातो, हे गाढव खात नाही तंबाखूला, कशाला खात? ते म्हणतो नाही, तिच्या वाचून निभतच नाही. किती चांगलं जेवण झालं, एक बार भरला की मग बास, छान होतं. इतकी फुडतूस आणि साधी गोष्ट जर इतकी साधी सरळ असून जर इतकी महत्त्वाची वाटते, सोपी असून महत्त्वाची वाटते, तर त्याचप्रमाणे भगवंताचं नाव जर आवडीनं आपण घेऊ लागलो तर काय वाटेल आपल्याला, काय वाटेल आणि काय होईल.
म्हणून नामाची आवडी तोची जाणा देव. तुकाराम महाराजांनी सिद्धांताचा सिक्का मारून घेतला. हां, नाम भगवंताचं सोपं आहे, खूप सोपं आहे आणि महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं किती आहे ते आपण आज पाहणार आहोत थोड्या थोड्या अवकाशानं. पण सोपं आहे तर गोष्ट खरी आहे ना. हरे राम 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 हरे हरे, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. कोणतंही नाम घ्या, कोणतंही नाम घ्या, मोठ्याने घ्या, तोंडातले तोंडात घ्या, मनातले मनात घ्या, कसंही घ्या, पण सतत घ्या, प्रेमानं घ्या. हां, तर नावाचं महत्त्व आहे. नाम घेताना जी आवड आपल्या अंतःकरणात निर्माण होईल त्या आवडीचं महत्त्व आहे. नामाची आवडी तोची जाणा देव. आणि आवडीनं भगवंताचं नाम घेणाऱ्याचं महत्त्व आहे. 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. एकनाथ महाराज म्हणतात, आवडीनं नाव घ्यायचं. नुसती आवड आहे पण नाव जर घेतलं नाही, आवड आहे पण नाव जर घेतलं नाही तर ती आवड सिद्ध होत नाही आणि टिकत नाही. एखाद्या स्त्रीनं सांगितलं की मला तुम्ही लग्न करून आणलंय, मी सगळं करेन, स्वयंपाक करीन, सेवा करीन, पतीची सेवा करीन, सगळं करीन, फक्त मला त्यांचं नाव घ्यायचं सांगायचं नाही, मी नाव घेणार नाही. कोणत्या पतीला आवडेल सांगा, आणि तो पती ठरेल का आवडलं त्याला? तर नाही आवडणार महाराज, नाही आवडणार. तर नामाशिवाय आवड टिकत नाही आणि आवड नसली तर नाम घेतलं जात नाही. किती महत्त्वाचं असू द्या आणि आपल्याला वाटू द्या, पण त्याच्याकरता आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण व्हायला काय झालं तुम्ही म्हणाल? आवड हा मनुष्याच्या अंतःकरणाचा स्थायी भाव आहे. असा माणूस आहे का तुम्ही पाहिलेला की त्याला काहीच आवडत नाही, खायला प्यायला आवडत नाही, कोणाशी बोलायला आवडत नाही, काहीच आवडत नाही? असं नाही, काहीतरी आवडतं. म्हणजे कॉमन आवड नावाची वृत्ती, आवड नावाची वस्तू, आवड नावाचा पदार्थ, आवड नावाची वृत्ती आपल्या अंतःकरणात आहेच आहे. मानसशास्त्र, सायकॉलॉजी. आवडेचे वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचे दिठी करासी आहे. आवड मनात उठते, मग ती वाचेवर येते. मला हे आवडतं, मला ते द्या बघू, त्या बघू असं म्हणतो. मग वाचेला येते, मग दृष्टीला येते की त्या पदार्थावर दृष्टी जाते, आदरानं दृष्टी जाते, आणि कृतीला येते, करून घेतो माणूस काय पाहिजे ते, जे आवडतं ते करून घ्या तुम्हाला असं म्हटलं जातं. तर आवड हा मनाचा स्थायी भाव. प्रश्न कुठे येतो आता? आवडीचा विषय काय आहे? आवडीचा विषय काय? तर आवडीचा विषय प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतो. कोणाला व्यसन आवडतं, कोणाला नुसतं मोबाईलच आवडतो, कोणाला नुसतं गाणं आवडतं, कोणाला खाणं पिणं आवडतं, कोणाला विषय आवडतात, कोणाला परमार्थही आवडतं. आवड जर स्वाभाविक प्रत्येकाला आहे आणि त्याच्या आवडीचे पदार्थ वेगळे वेगळे अशा प्रकारचं आहेत, तर आवडीचा विषय आपल्याला बदलता येतो का हा प्रश्न येईल. आणि बदलता येत असला तर जी गोष्ट महत्त्वाची नाही, जी गोष्ट आपल्या कल्याणाची नाही, त्या गोष्टीची आवड जर आपण धरली आणि ती गोष्ट जर नाही सुटली, उदाहरण सांगून मी आपल्याला वेळ घेत नाही, तर ती वस्तू, आवडीची वस्तू आपल्याला अधोगतीला, विनाशाला नेईल. एक गोष्ट. आणि आपल्याला जर आवड बदलता आली आणि ती आवड आपली जर सगळ्यात महत्त्वाच्या वस्तूवर, गोष्टीवर, साधनावर जर बसली, तर आपलं काम असं झालं की ते साधन आपल्याला आवडावं लागतं. हे सगळ्या किल्ल्या संतांनी आपल्याजवळ दिलेल्या आहेत, सांगितल्या आहेत काय करायचं ते. तर आवडीचं एक लक्षण आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काही. 3 प्रकारचे मुद्दे माऊलींनी आपल्याला मांडले. ज्ञानेश्वरीतला मला वाटतं 6व्या अध्यायातला विषय हा, बरं का. आवडी आणि लाजवी. अर्जुन आणि भगवंताचं प्रेम कसं होतं त्याचं वर्णन करता 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 माऊली सहज बोलून गेले. 3 मुद्दे सांग, आवडी आणि लाजवी. एखाद्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल लाज वाटायला लागली, नाही ती आवड नाही. मग
आवड घेतली की लाज गेली पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात, मला नाम आवडतं, मला रूप आवडतं, मला भजन आवडतं, मग मी काय करतो, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने आवडीनं मी गातो नाचतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही गायला नाचायला वेडंवाकडं गायला लागलात, वेडंवाकडं नाचायला लागलात, मग लोक हसतील काय याचं तुम्हाला काही वाटतं नाही, लाज वाटते नाही. लाज भय शंका दुराय विधामा. म्हणजे एका चरणात आवडीनं गाईल म्हटलं, एका ठिकाणी लाज सोडून दिली म्हटलं. आणि तुकाराम ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आवडी आणि लाजवी. म्हणजे आवडीत लाज वाटत नाही का, ते महत्त्वाचं वाटतं म्हणून लाज वाटत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून लाज वाटत नाही. मग आवड धरली आणि आवडीनं जर आपण साधन करू लागलो तर आपली लाज त्याच्यातून वजा होते. पुढं काय, व्यसन आणि शिणवी हे तीन दिसायला आहे, पण एकाचेच टप्पे आहेत तीन. आवड वाढत गेली, आवडीतून लाज जोपर्यंत आवडीतून लाज निघून जात नाही तोपर्यंत आवड हळूहळू होती. टाळ्या हळूहळू वाजवतो, विठ्ठल विठ्ठल हळूहळू म्हणतो माणूस. पण आवडीतून लाज निघून गेली की मग मोकळ्या मनाने म्हणायला लागतो. आणि आवडीनं मोकळ्या मनाने साधन केलं की त्या आवडीचं पर्यवसान व्यसनात होतं. आवडतं पण काही सततच ते असतं असं नाही. मला पुरणाची पोळी आवडते, मग मी रोज काही मागून खातो असं नाही. सणाच्या वेळेला असते, त्यावेळेला दुसरं काही करायचं नाही, पुरणपोळीच करा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आवड असली तर तिला मर्यादा आहे. पण आवडीचं ज्या वेळेला व्यसन होतं ती न सुटणारं अशा प्रकारचं होतं व्यसन. ऐका, आणि त्या व्यसनात एक शक्ती असते, व्यसन आणि शिणवी. व्यसन शिणवतं पण शिण वाटत नसतो, अशी गोष्ट आहे. व्यसन शिणवतो पण वाटत नसतो. मद्यपान केल्याचे किती हे आहेत, किती दुष्परिणाम आहेत. पण ते व्यसन करणाऱ्याच्या डोक्यातच बसत नाही. काय होईल ते होईल, तुला मी माझा देहच व्हायला, मी मरेन तुझ्याकरता, पण तुला सोडणार नाही, अशी गोष्ट आहे. तर व्यसन शीण वाटत नाही, म्हणजे ते केलं जातं. आवडीतून लाज निघून गेली की मोकळ्या मनानं केलं जातं. आणि त्याचं व्यसन बनलं आणि त्याचा शीण वाटला नाही की किती शीण झाला तरी त्या ठिकाणी ते व्यसन सुटत नाही, अशी गोष्ट आहे. आणि त्याच्यापुढे पिसे आणि न भुलवी तरी काही. मग त्याच्यापुढे त्या व्यसनाचं पर्यवसान पिस्यात म्हणजे वेळ लागण्यात होतं. देवासाठी वेळ लागावा माणसाला. कोणातरी स्त्रीला कोणातरी पुरुषासाठी किंवा स्त्रीसाठी वेळ लागण्यापेक्षा, संसाराचं वेळ लागण्यापेक्षा, पैशाचं वेळ लागण्यापेक्षा, व्यसनाचं वेळ लागण्यापेक्षा ते भाग्यवान आहेत की ज्यांना देवाचं वेळ लागलं आहे. म्हणजे आवडीचं परिणाम व्यसनाचं वेळ पिसे आणि न भुलवी तरी काय. मग ते भुलतो, मग तो सगळ्या संसाराला भुलतो, मग सगळ्या देहाला भुलतो. म्हणजे लाज सोडून आवड धारण केली की शीण सोडून व्यसन निर्माण होतं. आणि शीण सोडून व्यसन निर्माण झालं की अनुसंधान सुटून मनुष्याला वेळ लागल्यासारखं मनुष्य करतो. म्हणजे सगळं विसरतो बाकीचं. आणि बाकीचं ज्या वेळेला सर्व विसरतो, संसार विसरतो, देह विसरतो, बायका मुलं विसरतो, सगळं विसरतो, त्यावेळेचा तोच देव असतो. म्हणजे भगवंताच्या नामाचं अत्युच्च साधन जर आवडपूर्वक माणूस करील तर ते साधन त्याला कृतार्थ करणारं आणि सगळ्यात सोपं म्हणून साधन महत्त्वाचं ठरेल. आवडीचा विषय नाम बनवलं म्हणून त्याची आवड सगळ्या जगात मोठी ठरेल. आणि आवडीनं नाम घेऊन स्वतःचा उद्धार करतो म्हणून तोच देव समजेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला देव पाहायला जायचं असलं तर ज्यानं जीवन देवाच्या आवडीत आणि नामात घातलेलं आहे अशा प्रकारच्या साधू पुरुषाला तुम्ही देव समजून साष्टांग लोटांगण घाला. समजा काम नाही, कामच राहिलं नाही काही, अशी गोष्ट आहे. म्हणून मनातून उठणारी जी आवड आहे त्या आवडीचा विषय आपल्याला बदलता येतो. मनाचा स्वभाव आहे आवड ही. पण मनाला जर आपण दुसरं, तुम्ही सांगा, जोपर्यंत मोबाईल नव्हते तोपर्यंत मोबाईलचं आकर्षण होतं का? नव्हतं, काही माहितीच नव्हतं आपल्याला कोणाला. आता लहान मुलाला ते व्यसन त्या ठिकाणी बनलं आहे ना.
व्यसन बनलं आहे. आकर्षण ज्याला म्हणतात ते असं आकर्षण आहे. आणि हे आकर्षण आपल्या मनाला आपल्याला लावता येतं. ज्याला ते आकर्षण आहे त्याच्या संगतीत राहून त्याचं बारकाव्याने चिंतन करीत करीत ते करू लागलं की आपल्याला येतं. मनाच्या सगळ्या वाईट गोष्टी पण एक चांगली गोष्ट आहे, ज्ञानोबा बोलतात, या मनाचे एक निके जे गोडीचे देखील या गोडीच्या ठाया सोके. म्हणून अनुभव कौतुक दावीत जायचे, दावीत जायचे. कधी आपण एखाद्या कुस्तीच्या आखाड्यात गेलो, आपल्यालाही वाटतं जरा खेळावं कोणाशी तरी. कधी पत्त्याच्या सट्ट्यात गेलं, तिथं वाटलं आपणही एकदा एखादा डाव खेळून पाहावा. चांगला वाईटाचा प्रश्न नाही, मनाला त्याच्या नादी लावलं की ते नादी लागतं, ही गोष्ट आहे. म्हणून नामनिष्ठाच्या संगतीनं जर मनाला आपण नादी लावता आलं आपल्याला, तर आपल्याला आवड अशा प्रकारची लागते. आणि ती आवड वाढत गेली की व्यसन, व्यसन वाढत गेलं की पिसं, आणि संसारातून त्या ठिकाणी देवत्वाची प्राप्ती सहज अलगत अशा प्रकारची होऊन जाते. मग काय होतं? त्या नामाचं महत्त्व काय असतं, त्या आवडीचं काय असतं, आवडीनं नाम घेणाऱ्याचं महत्त्व काय असतं, याकरता जगाचा इतिहास होतो. याकरता सगळा समाज, सगळं जग त्याच्या पाठीमागं लागतं. हे नामनिष्ठ खूप झाले. ब्रह्मलीन गोंदवलेकर महाराज काय केलं त्यांनी? दुसरं काही केलं नाही. फक्त भगवंताचं आवडीनं प्रेमानं नाव घेतलं, सद्गदित होऊन घेतलं, डोळ्यातनं अश्रू ढाळीत घेतलं, देवाला आळवीत आळवीत घेतलं की देवा कधी भेटशील, गोड तुझं नाम आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एके दिवशी काशीला गेले होते ते गोंदवलेकर महाराज. तेव्हा काशीला पंचगंगा घाटावर असे ते होते, त्यांचं काम अन्निक करीत होते. सगळे लोक होते, कोणी गंगेत होतं, कोणी स्नान करीत होतं, कोणी काय करीत होते. आणि लोकात चर्चा होती, यांच्याकडे खूप मोठ्या सिद्धी आहेत, यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे, देव यांच्या ताब्यात आहे. आणि ह्या सिद्धी त्या कशा मिळवल्या ते सांगतच नाहीत म्हणे. ते सांगत नाहीत. त्यांच्यावर आरोप केला. सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे दुसऱ्याला. जे आपण अशी ठावे ते इतर अशी शिकवावे, शहाणे करून सोडावे इतर जन, समर्थांचं वचन आहे. गोंदवलेकर महाराजांनी हे सगळं ऐकलं. एकेकाला उत्तर देण्यापेक्षा ते पायऱ्या उतरून गंगेत गेले, गुडघ्या इतक्या पाण्यात उभे राहिले, हातात पाणी घेतलं आणि ते म्हणे इकडे लक्ष द्या, सगळे लक्ष द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की काशीसारख्या मुख्य क्षेत्रात आहे आता, बरं का, क्षेत्राणांचैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा असं म्हटलं. काशीसारख्या सर्वोत्तम क्षेत्रात आहे, विश्वेश्वराच्या दरबारात आहे, भगवती गंगेच्या पवित्र पात्रात आहे. मी कधी खोटं बोलत नाही. आज तुमच्या सर्वांच्या समक्ष काशी विश्वेश्वराच्या साक्षीनं, गंगेच्या साक्षीनं, गंगेच्या ज्या हातात घेऊन मी गंगेची आणि विश्वेश्वराची शपथ वाहून सांगतो की मला जे काही मिळालं आहे, सिद्धी असतील, भगवंत असेल, नाम असेल, जे काही मला मिळालं आहे हे तुम्हाला माहिती आहे नाही माहिती, ते सगळं मला फक्त नाम या साधनेनंच मिळालं आहे, दुसरं कशानेही मिळालं नाही. श्रीराम जय राम जय जय राम. संपलं. लोकांनी ऐकलं हे सगळं. हे मिळतं, हे होतं अशी गोष्ट आहे. हे होतं म्हणून काय एक नामधारक म्हणून बनावं. आवडीनं नाम घ्यायचं, आवडीने भावे हरिनाम घेसी असं नाम घ्यायचं. आणि सगळे फायदे, किंबहुना सगळं जे परिवर्तन, सगळा जो कायापालट आहे, सगळं जे जग म्हणजे आपलं जीवन बदलून जातं, हे फक्त नामस्मरणाच्या आवडीनं घेतलेल्या नामस्मरणानं जातं, एवढी गोष्ट आहे. या इतिहासात बंगालचे एक प्रसिद्ध साधू, कोण? त्यांचं नाव चैतन्य महाप्रभू. केवळ नामाचाच अवतार आहे. त्यांना गौरांग प्रभू पण म्हणतात. शरीराला पर्सनॅलिटी अतिशय सुंदर अशा प्रकारची असायची. नामात प्रेम, इतकं प्रेम की त्यांना लोक राधेचा अवतार समजत.
भगवंताचं नाम सुरू केलं की त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून येत, ते भानावरच राहत नसत. भारात नाच 4-4 तास नाचून भजन करणार, शीण नाही, थकवा नाही, काय अशा प्रकारे ही शक्ती परमात्मा देतो. नंतर देतो. जसं जसं भजन आपलं होईल, जसं जसं संकीर्तन होईल, तशी तशी त्या ठिकाणी देतो, अशी गोष्ट आहे. जगन्नाथपुरीला राहत असत आणि नामाची दीक्षा देत असत. राधाभाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला होता. स्वतः ते त्या ठिकाणी राधा झालेले होते. आणि त्यांचं म्हणणं, त्यांचा जो उपदेश आहे त्यांच्या ग्रंथातला, तो अशा प्रकारचा आहे की नामाला कोणताही काळ नाही, कोणताही वेळ नाही आणि अधिकाराचा काहीच प्रश्न नाही. कोणीही घ्यावं, केव्हाही घ्यावं, कसंही घ्यावं, अशी गोष्ट आहे. कसंही घ्यावं. ते नामस्मरण करीत असत. आणि नामस्मरण करताना त्यांचा कोणता ग्रंथ आहे तो, अष्टशिक्षा की काही, शिक्षाष्टक नावाचा ग्रंथ आहे. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिः. मनुष्यानं तृणादपि सुनीचेन, माणसानं गवतापेक्षा स्वतःला हलकं समजावं. स्वतःला मोठं समजलं की अहंकार सिद्ध होतो आणि अहंकार सिद्ध झालं की सगळं जीवन नासून जातं. तृणादपि सुनीचेन, छोटं व्हावं. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नथोर त्याशी अंकुशाचा मार. आणि त्यांनी तेथे लव्हाळे वाचती, म्हणजे तुकाराम महाराजांनी हाच सिद्धांत सांगितला आहे की आपण गवतापेक्षा हलकं व्हावं. म्हणजे नामस्मरण करणारा नामधारक स्वतः हलका होऊन 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 देवात मिसळून जातो, अशी गोष्ट आहे. अजून काय, तरोरपि सहिष्णुना. वृक्ष रस्त्यावर उभा असतो, शेतात उभा असतो. पत्र पुष्प छाया, फळ मूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. किती प्रकारानं परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय वहंती नद्याः असं म्हटलंय सुभाषितकारांनी. तर झाड उभं असतं, पत्र पुष्प छाया, फळमूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. रस्त्याने आलेल्याला म्हणतो या, उन्हात थकलात, सावलीला थोडा वेळ आराम करा. कोणाला पानं पाहिजेत, देवाच्या पूजेसाठी आंब्याची पानं पाहिजे घेऊन जा. कुणाला लाकडं पाहिजेत घेऊन जा. कुणाला फुलं पाहिजेत घेऊन जा. सावली पाहिजे घेऊन जा. पत्र पुष्प छाया, फळ मूळ, कुणाला मूळ पाहिजे घेऊन जा. प्रत्येकाला त्याच्याकडून तो कशाच्या मोबदल्याची अपेक्षा करतो ना, करीत नाही ना. तू कोण आहेस, तू योग्य आहेस का नाही, तुला देतो किंवा तुला नाही देत असं म्हणत नाही. कोणीही या, कितीही घ्या, अशी गोष्ट आहे. आणि त्या वृक्षाला हा परोपकार करण्याकरता स्वतः फार सहन करावं लागतं. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम आचार्यांनी व्याख्या केली. तर सहन करावं लागतं त्याला. काय म्हणून म्हणलं तरोरपि सहिष्णुना. थंडी, वारा, ऊन हे 3 ऋतू आलेले. पाऊस, थंडी, वारा, ऊन, पाऊस हे सगळं त्याला सहन करीत उभं राहावं लागतं. त्याप्रमाणे मनुष्यानं भगवंताच्या साधनेकरता, मनुष्याने स्वतःच्या उद्धाराकरता आणि मनुष्याने जगाच्या कल्याणाकरता, समाजाच्या सेवेकरता, ईश्वराच्या भक्तीकरता जास्तीत जास्त आपल्याला कसं सहन करता येते ते पाहावं. सहन जेवढं होईल तेवढं करीत जावं. देवाला मला सहन करण्याची शक्ती देऊन तुझी सेवा घे अशी प्रार्थना करावी. देव सहन शक्ती देतो आणि आपल्याला अलौकिक अशा प्रकारची सहिष्णुता शक्ती प्राप्त होते. तरोरपि सहिष्णुना. तिसरं, अमानिना मान देणं. आपण लहान व्हावं पण दुसऱ्याला मान द्यावा. दुसऱ्याला कधी कुणालाही तुच्छ लेखू नये. ते किती एखादा नोकर असू द्या, एखादा चाकर असू द्या, काही असू द्या, कुणी असू द्या, त्याला मान द्यावा. श्रद्धेय ब्रह्मलीन डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आठवतं. नेहमी ते म्हणायचे, काय,
दूसरों को मान देने में अपना क्या नुकसान होता है? दुसऱ्याला मान देण्यात आपलं काय? आपला एक भ्रम आहे की दुसऱ्याला मान आपण दिला म्हणजे आपण कमी प्रतीची ठरतो. अतिशय चुकीची गोष्ट आहे. असं नसतं, असं नसतं. दुसऱ्याला मान देणाऱ्याला किती लोक मान द्यायला लागतात. आपलं शिकतात त्यांना आपल्याला मान द्यायला लागतात. आणि दुसऱ्याला मान देणाऱ्या माणसाला खूप आकडू आहे, खूप अहंकारी आहे, जाऊ दे त्याच्याकडे जायलाच नको म्हणून त्याला शेवटी त्याला एकटंच मरावं लागतं. जगावं एकटंच लागतं आणि मरावं एकटंच वाटतं. ज्याचा अहंकार वाढला आहे त्याला अमानिदा मान देणे. अरे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना कुणी मान देईन, पण एखाद्या छोट्याला जर मान दिला तर त्याला काय आनंद होतो, काय आनंद होतो, त्याला प्रसन्नता होते. आणि दुसऱ्याला प्रसन्न करणं, जगाला प्रसन्न ठेवणं, जगाला प्रसन्न ठेवणं ही फार मोठी साधना आहे. कारण ज्याला आपण प्रसन्न करू त्याच्या अंतःकरणातला परमात्मा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतो. आणि ज्याला आपण अहंकाराने दुखवलं आहे त्याचा आतला परमात्मा दुःखी होऊन आपल्याला शाप देत असतो. त्या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत, पण आहेत ही भक्तिशास्त्रात त्याचं सगळ्याचं वर्णन आहे, विस्तार करत नाही. म्हणून अमानिदा मान देणं आणि काय कीर्तन यश सदा हरी. कीर्तनाचा विषय सतत अशा प्रकारचा आहे. आम्ही नामाचे धारक आमचा आम्ही नामाचे धारण आमचा विषय हरिकीर्तन. नामदेव महाराजांच्या नारायण नावाच्या मुलानं अभंगात लिहिलं आहे. तेव्हा अशा प्रकारचा उपदेश किंबहुना अशी साधना ह्या आवडीच्या नामातून निर्माण होते. आणि हे नाम घेता 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 अगदी देहभाव विवर्जित अशा प्रकारचे हे होत असत. आणि त्यामुळे भगवंत त्यांचा दास बनला होता. भगवंत त्यांचा त्या ठिकाणी त्यांचं आधिपत्य भगवंताने मान्य केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. त्यांचे जे 2 शिष्य होते त्यातल्या एकाच्या इच्छेनं चैतन्य प्रभूंनी त्यांना भगवंताने अर्जुनाला जसं विश्वरूप दाखवलं तसं विश्वरूप दाखवलं होतं. भगवंत अर्जुनाला विश्वरूप दाखवतील यात नवल नाही, कारण तोच विश्वरूपाने नटलेला ना, तोच नटलेला आहे. स्वतःचं हे रूप पहा, या रूपात पहा, मला तुला पाहायचं आहे तर. पण एखाद्या भक्तानं आपल्या शिष्याला असं विश्वरूप दाखवावं ही गोष्ट याहीपेक्षा वेगळी आहे, याहीपेक्षा वेगळी आहे. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे पत्नीनं आनंदानं नाव घेऊन पतीची सेवा केल्यानंतर तो तिच्या अधीन होऊन ती म्हणेल तसं करायला तयार होतो, त्याप्रमाणे भगवंताच्या नामाला सर्वस्व वाहून ज्यानं भगवंताला सर्वस्व समर्पण केलं आहे, आवडीनं नाम घेऊन भगवानही त्याचा अंकित होतो. आणि भगवंताला सांगून याला विश्वरूप दाखवा असं म्हटलं की तो विश्वरूप त्या ठिकाणी भगवंताचं विश्वरूप यांना त्याला दाखवता येतं, अशी गोष्ट आहे. असं दुसऱ्या एका शिष्याला त्यांनी आणि त्या ठिकाणी हे दाखवलं. शंखचक्र गदा पद्मधारी चतुर्भुज महाविष्णूंचं साक्षात रूप अशा प्रकारचं दाखवलं. याचा अर्थ असा की भगवंताचं नाम आवडीनं घेतो अशा प्रकारचं जर व्यक्तिमत्व असेल एखादं, तर त्याला जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. हे गौण भाग आहे. भगवान त्यांचा आज्ञाधारी होतो हा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग अशा प्रकारचा आहे. भगवान त्यांच्यासाठी वेडा झाला लाचावला भक्तीशी. भगवान त्यांच्याकडून वेडा अशा प्रकारचा होतो. आणि त्यांना भगवान भेटतो, पण कुणालाही भगवंत भेटविण्याची ताकद त्यांच्यात त्या ठिकाणी येते. आता नामाची आवडी तोची जाणा देव, याच्यात काही किलबिश राहिले काय सांगा तुम्ही, आपल्याला सांगा. असे अनेक हे झालं. आणि शेवटी अशी गोष्ट अशा प्रकारची झाली. ते जगन्नाथपुरीला राहत असत. त्यांचा आश्रम आहे तिथे समुद्राच्या कडेवर अशा प्रकारचा आहे. समुद्राच्या कडेवर देवाची निरनिराळ्या प्रकारच्या रूपाचं ध्यान ते करतात. ध्यान नाम आपलंसं झालं, नामाची ताकद तयार झाली म्हणजे ध्यान लागतं. जसं पाहिजे तसं लागतं आणि पाहिजे त्या वेळेला पाहता येतं. आणि असं पाहता कधी कधी दृश्यरूप जगातच
जगत ईश्वर रूपाने भासायला लागतात. आणि हे भासता भासता या रूपानंही त्यांना ईश्वर भेटायला येतो. त्यांची शेवटची अवस्था ही आहे. ती अवस्था आहे की जे समुद्राकडे पाहत होते. बंगालचा उपसागर आहे ना, मोठ्या मोठ्या लाटा उसळत होत्या, पाणी हे करत, समुद्र खेळत होता. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपण आपे. समुद्र आपल्या आपल्यात खेळत होता. समुद्रावर आकाशाचं निळं निळं प्रतिबिंब झालं होतं, प्रतिबिंब पडलं होतं. निळं निळं प्रतिबिंब त्या ठिकाणी पाहायला लागल्याबरोबर त्यांची भावना झाली, म्हणजे हे प्रभू, हे प्रभू, हे ठाकूर, हे ठाकूर, हे मालिक, हे मेरे प्रियतम, आज आज आपका दर्शन, ये सागर के रूप में आपका दर्शन मुझे हो रहा है. दर्शन देने के लिए इस रूप में मेरे लिए आप आए हैं. असे हात वर करू लागले, हात वर करू. पंढरपुरीचा निळं निळं रूप त्या ठिकाणी दिसायला लागलं. त्या लाटा उसळत होत्या, त्या लाटाच भगवंताचे चतुर्भुज त्यांना वाटायला लागले. त्याच्यातून ते छिटे उडत अशा प्रकारचं होते. ते त्यांना काय 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 त्या ठिकाणी दिसायला लागलं. आणि अत्यंत वेगानं, अत्यंत भावविभोर होऊन ते धावत 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 त्या ठिकाणी जातात आणि त्या सागरातच सागराशी एकरूप होऊन जातात. असं त्यांचे इतिहास आहे, असा इतिहास आहे. तेव्हा जगातले मोठे मोठे लोक की जे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, जे न्यायाचा अभ्यास करतात, जे व्याकरणादिक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि सगुणावर ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना चैतन्य महाप्रभूची त्यांच्या भजनानंदात असताना थोडी संगती झाली की त्यांचं पार ते बदलून जात आणि बदलून गेल्यानंतर तेही नामनिष्ठ होत, तेही नामनिष्ठ होत. अशी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आणि ज्या वेळेला ते नामस्मरण करीत असत त्यावेळेला त्यांचा विरोध करणारे लोकही अनेक लोक त्या ठिकाणी होते. इतिहास मोठा आहे, ग्रंथ आहे तो. तर अनेक लोक होते. ते लोकसुद्धा त्यांचा विरोध म्हणजे त्यांच्या भक्तीचा विरोध म्हणजे देवाचा विरोध, हा सगळा विरोध टाकून त्या ठिकाणी त्यांचे अनुयायी, त्यांचे शिष्य अशा प्रकारचं बनले. जो जाईल त्यांना त्यांची आणि त्या ठिकाणी ही देणगी अशा प्रकारचं मिळत असे. कोणीतरी एकदा त्यांच्याकडे एक वेश्या पाठवली. त्यांना भ्रष्ट करण्याकरता म्हणा, त्यांची बदनामी करण्याकरता म्हणा, त्यांची भक्ती खोटी ठरवण्याकरता म्हणा, ईर्ष्या निर्माण होते. आणि लोकांना असं वाटतं काय, एखाद्या गोष्टीवर आपली श्रद्धा नाही आणि एखादा त्या गोष्टीवर खूप श्रद्धा ठेवून काही काम करायला लागला आणि पुढे जायला लागला आणि लोक त्याच्या मागे लागायला लागले. तर आपलं सोडून आपण त्याच्या मागे जात नाहीत, कारण आपला अहम आडवा येतो दुष्ट माणसाचा. मग त्याला कसं खाली ओढता येईल याच्याकरता ते प्रयत्न करतात. त्याकरता खूप प्रयत्न केले गेले. त्यातलाच हा एक प्रसंग. वेश्येला पाठवल्यानंतर त्यांचं भजन चालू होतं. 8-8 तास, 10-10 तास सारखं भजन. प्रश्न नाही, मांडी उचलायची नाही किंवा उठून नाचायचं, खूप नाचायचं. भजन सुरू होतं. ती वेश्या आली, ती बोलणार होती त्यांना काही, त्यांना आपलं आकर्षण दाखवणार होती, त्यांना फसविणार होती, त्यांची बदनामी करणार होती, सगळं करणार होती. सांगण्याची आवश्यकता नाही. पण तिला वाटलं एवढा अभंग होऊ द्या त्यांचा. काय रंगात आलाय, छान रंगात आलाय. मी आत्ताच बोललो थोड्या वेळापूर्वी की कोणत्याही क्षेत्रात गेलो आपण आणि त्या क्षेत्रातलं दर्जेदार काम जर चाललं असलं आणि आपण बारकाव्याने चिकित्सेनं लक्ष देण्याची आपली जर सवय असेल तर आपल्याला त्यातलं ज्या प्रकारचे थोडं थोडं आवडायला लागतं ना, आपण असं करावं असं आपल्याला वाटायला लागतं. भजनाच्या आनंदातून त्यांना काढून घेऊन आपल्या शरीराच्या आकर्षणानं भ्रष्ट करण्याचा पाहिजेचा विडा उचलून आलेली ती वेश्या की भजनाचा नाद सोडून द्यायचा, माझा नाद त्यांना धरायला लावायचा. पण उलटी गंगा वाहायला लागली. तिला तिचं जीवन विसरू लागली ती. आणि त्यांच्या भजनातला काय आनंद, एवढं भजन होऊ द्या, मग पुढचं होऊ द्या, मग पुढचं होऊ द्या, ती त्यात रंगत गेली.
रंगत गेली आणि 10 वाजेपासून जे सकाळी 7 वाजेपर्यंत भजन चाललं तोपर्यंत ती बसून राहिली आणि बसल्यानंतर तिनं त्या महात्म्याच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं. गळगळा डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती पूर्ण बदलली आणि बदलल्यानंतर तिने त्यांचं शिष्यत्व पत्करलं. आदी करुणी वेश्याही. कानपात्रा नावाच्या वेळ झाली का? कानपात्रा नावाच्या वेश्येने ज्ञानेश्वर माऊलींचं शिष्यत्व पत्करलं. हिरा नावाच्या वेश्येने जसं गुलाबराव महाराजांचं शिष्यत्व पत्करलं तसं तिने त्यानंतर पत्करलं. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. कठोर हृदयाच्या माणसाला पाझर फोडण्याचं काम, जगाला बदलविण्याचं काम, जगाला देव दाखविण्याचं काम आणि स्वतः देव होण्याचं काम त्या ठिकाणी हे करतात. म्हणून आवडी, नामाची आवडी तोच जाणा देव. काही संदेह धरू नका त्यात. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे नाही ऐसे, मी हे ऐसे नाही बोलत नेणता. मी जे म्हणतो ना, नामाची आवडी ज्याच्याजवळ तोच देव आहे, दुसरा देवच नाही. देव बघायला जाऊ नका कुठे. मी माझ्या मतानं बोलत नाही, मी संतांची संमती घेऊन, संतांचे चरित्र पाहून, संतांचे अनुभव घेऊन आणि मी पण तसा अनुभव घेऊन मी हे तुम्हाला सांगायला लागले की काहीच साधन करू नका, आवडीने नाम घ्या, संपलं. आणि नाम घेण्यानंतर त्याच्याबरोबर अजून काय काय करावं लागतं तुम्ही म्हणाल? काही करावं लागत नाही. काही करावं लागत नाही. नाम म्हणे तया अणिक साधन, ऐसे हे वचन बोलू नये. नाम हे स्वतंत्र साधन आहे. बाकीच्या साधनाला सपोर्ट लागतो, वेळ नाही आपल्याला. परंतु नामाच्या साधनाला कोणत्याच साधनाचा सपोर्ट लागत नाही. एकमेवा द्वितीयम. जसा परमात्मा आहे तसंच हे साधन आहे. ऐसे वचन बोलू नये, नाम म्हणे तया अनेक साधन. अशा प्रकारचं आवडीनं नाव घेणारा इतका भाग्यवान असतो, इतका भाग्यवान असतो, इतका भाग्यवान असतो. आपुलिया ह्याचा जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे सुख पावे या वचनी, ज्याची शुद्ध दोन्ही मायबापे. जो पवित्र आई वडिलांच्या पोटी जन्मलेला असतो, जो संस्कारात वाढलेला असतो, ज्याच्या पिढ्यानं पिढ्या उत्कृष्ट संस्कार असतात, अशा प्रकारच्या पुरुषाला मी सांगितलेल्या 3 चरणातलं तुकाराम महाराज बोलतात. 3 चरणातलं जे विवेचन आहे ते ऐकून खूप सुख वाटतं. की आपल्याला वाटत होतं आपला उद्धार कसा होईल, आपल्याला वाटत होतं आपला आता मेल्यावर काय होईल, आपल्याला वाटत होतं या कोरोनानं आपलं काय होईल, आपल्याला वाटत असतं की यमाचे खूप आपण वाईट अशा प्रकारचं ऐकलेलं आहे, यमाला करुणा नाही वगैरे वगैरे. आपण आता मरून जायचं म्हणजे काय, कुठे जायचं, अशा प्रकारचा असं वाटत होतं. पण हे तुकाराम महाराजांचं बोलणं ऐकल्यानंतर खूप आनंद झाला, असं ज्याला वाटत असेल. मला सोपं साधन मिळालं, याच्यापेक्षा सोपं आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं साधन नाही, मी हेच करणार आहे म्हणजे मला मरेपर्यंत सुखाची गॅरंटी मिळेल आणि मला मरणाचं दुःख, गर्भवासाचं दुःख, जन्ममरणाचं सगळंच माझं नाहीसं झालं आणि मला परमात्म्याची भेट नक्की होणार अशी खात्री बाळगून तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या वचनानं ज्यांना सुख होईल म्हणजे ज्याचा नामाचा निश्चय होईल, म्हणजे ज्याची नावावर आवड जडेल आणि लोकांच्या दृष्टीने तोच देव बनण्याला योग्य होईल, अशा व्रतानं जो व्रतस्थ त्या ठिकाणी होईल, अशा प्रकारचं एक पवित्र कुळ अशा प्रकारचं आहे. आणि यातला दुसरा अर्थ असा आहे, त्याचा दुसरा अर्थ आहे की यात एखाद्याचं सामान्य कुळ जरी असलं, सामान्य जातन कुळ असलं, पण त्याला जर नामाची आवड असली तर त्याच्या पावित्र्यानं ते कुळ पावन होतं. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. आपलं कुळ, आपली जात, आपले व्यक्तिगत, आपला परिवार सगळ्यांनाच, अरे जगाला पवित्र करतो तर कुळाला काय, अशा प्रकारचा नामाच्या आवडी जो अशा प्रकारचं करतो त्याची ही योग्यता होते. म्हणून अत्यंत सोपं, अत्यंत महत्त्वाचं साधन आवडीनं करावं, व्यसन म्हणून करावं, त्याच्यासाठी वेडं व्हावं आणि ते साधन करीत परमात्म्याला प्रसन्न करून प्राप्त करून घ्यावी, प्रसन्न करून आपली जीवन यात्रा सफल करावी. नामाची आवडी तो तुका म्हणे, तुका म्हणे
तुका म्हणे सुख पावे या वचनी, तुका म्हणे सुख पावे या वचनी. तुका म्हणे सुख पावे या वचनी, तुका म्हणे सुख पावे या वचनी. ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे, नामाची आवडी तोची दाणा देव, नामाची आवडी तोची दाणा देव. न धरी संदेह काही मनी, न धरी संदेह काही मनी, नामाची आवडी तोची दाणा देव, नामाची आवडी तोची दाणा देव. तुकाराम 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 तुकाराम. प्रवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम